सर्वप्रथम ज्यांनी स्वराज्याचं पहिल्यांदा स्वप्न पाहिलं अशा राजमाता जिजाऊ यांना वंदन करून, ज्यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात अवतरवलं असे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर जगाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी ते राखलं छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर तुम्हा आम्हा कसणाऱ्या शेतकऱ्यांना, जे पूर्वी फक्त शेतमजूर होते, ज्यांनी जमिनीचा अधिकार दिला, कुळ कायद्याचे जनक, मला खूप अभिमान वाटतोय आज त्यांच्याच भूमीवर आजची ही शिक्षण हक्क परिषद होतीये, असे कुळ कायद्याचे जनक अप्पासाहेब नारायण नाहू पाटील यांना वंदन करून, त्याचबरोबर ज्यांनी त्यांना मोलाचं सहकार्य केलं, ज्यांच्या सहकार्याशिवाय हे कुळ कायद्याचं आंदोलन हे पूर्ण होऊ शकत नाही, आणि असे ज्यांनी आपल्या सगळ्यांना या देशाचा अधिकार दिला, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत शिक्षणाची गंगा ज्यांनी पोचवली, अन्यथा आपल्याला तर शिक्षणाचा अधिकारच नव्हता, असे सन्माननीय महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांना वंदन करून, जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा निर्णय ज्यांनी आणला असे आपल्या रायगडचे सुपुत्र लोकनेते दिबा पाटील साहेब, आणि ज्यांच्या जयंती निमित्तानं आज आपण आजची ही जी आपली शिक्षण हक्क परिषद होतीये, ज्यांचं नाव, त्यांची क्रिमिनल मधली प्रॅक्टिस आज ही अनेक सिनियर ऍडव्होकेट्सना जेव्हा भेटतो, ज्यांचं आज वय वर्ष 70-75 आहे, ते सुद्धा आठवण करतात की जेव्हा जेव्हा दत्त पाटील साहेबांची एखादी सुनावणी असायची त्या ठिकाणी आम्ही गर्दी करायचो, तर असे फक्त वकिली क्षेत्रातले मातब्बरच नव्हे तर अगदी त्यांच्या शेवटच्या काळात सुद्धा SEZ सारखं आंदोलन रायगड पट्ट्यातलं यशस्वी केलं, अंबानीला, रिलायन्सला हद्दपार केलं, असे दत्ता पाटील साहेब ज्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत, त्यांना वंदन करून आजच्या आपल्या या शिक्षण हक्क परिषदेला उपस्थित असलेले सन्माननीय आमदार पंडित शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर सभापती शिक्षण विभागाचे आस्वाद पाटील साहेब, त्याचबरोबर जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट गौतम पाटील साहेब, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर प्रेम आचार्य साहेब, डॉक्टर प्रवीण गायकवाडजी, कोडे मॅडम, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य आणि व्यासपीठासमोर असलेले शिवराज्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, प्रदेशाध्यक्ष श्री रोशन पाटीलजी, विकी कदमजी, हिमांशुजी, त्यांचे सर्व सहकारी, आणि आज आपल्या या लॉ कॉलेजमध्ये उपस्थित असलेले सर्व सन्माननीय विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि विविध भागातून आलेले सामाजिक कार्यकर्ते, सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आणि शिवराज्य प्रतिष्ठानची या शिक्षण हक्क परिषदेसंदर्भातली जी भूमिका आहे ती रोशन पाटील यांनी सविस्तररित्या आपल्याला मांडलेलीच आहे. त्यांनी थोडक्यात आपल्याला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की शिवराज्य प्रतिष्ठानचं नक्की म्हणणं काय, ज्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न माझ्या या भाषणातनं होणार आहे. मित्रांनो, रायगडची भूमी किंवा ज्या भूमीत आज हे कॉलेज उभं आहे किंवा आपण आज जी परिषद या भूमीत घेतोय, या भूमीला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अगदी छत्रपतींपासूनचा ऐतिहासिक वारसा ते वर्णव्यवस्थेला भेद देणारे, छेद देणाऱ्या गोष्टी या मातीतून झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हा आम्हाला कल्पना असेल की तुम्ही आम्ही बहुजन ज्या कॅटेगरीत येतो त्या कॅटेगरीला वर्णव्यवस्थेत शूद्र म्हटलं जातं, आणि ह्या शूद्रांना कुठल्या गोष्टीचा अधिकार नाही आहे, तर त्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्या लोकांना जमिनीचा अधिकार नव्हता, त्या मंडळींना धनसंचय करण्याचा अधिकार नव्हता. याबद्दल तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये ऐतिहासिक बाबतीमध्ये कल्पना असेल. मी फार इतिहासात खोल जाणार नाही, पण त्या गोष्टीला छेद देण्याचं काम या मातीतून सातत्यानं होत आलेलं आहे. तुम्हाला कल्पना असेल की इथल्या बहुजन समाजाची चळवळ जी उभी केली गेली ती जमिनीच्या साठी उभी केली गेली. इथल्या शेतकऱ्यांना म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना म्हणा,
शेत जमिनीचा अधिकार नव्हता, ठराविक सावकार, ठराविक जमीनदार यांच्याकडे जमिनीचे अधिकार होते आणि तुम्ही आम्ही तुमचे आमचे पूर्वज हे सगळे जमीन कसणारे शेतकरी होते. आणि अशा वेळी जे सावकार जमीनदार जो तुकडा देतील त्याच्यावरती जगण्याची पाळी इथल्या शेतकऱ्यांना आली होती. आणि त्याच्या विरुद्ध एक 30-40 वर्षाचा तरुण दंड थोपटून उभा राहतो आणि यशस्वीरित्या जवळपास 7 वर्ष 1932 ते 1939च्या या काळात जगातला सर्वात मोठा शेतकरी संप घडवून आणतो. ही मोठी ऐतिहासिक गोष्ट जी जगाच्या पाठीवरती केली गेली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो संप यशस्वी कसा झाला असेल. म्हणजे जी जमीन कसल्यावरती 2 वेळचं जेवण, 2 वेळचं सोडा 1 वेळचं जेवण मिळत होतं, ती जमीन 7 वर्ष कसली नाही. चला 1 वर्ष मॅनेज करता येत असेल, मागच्या वर्षी साठवून ठेवलं असेल, विचार करा दुसरं वर्ष कसं मॅनेज केलं असेल, तिसरं वर्ष कसं मॅनेज केलं असेल, चौथं वर्ष कसं मॅनेज केलं असेल. जंगलातला पाला पाचोळापर्यंत खाल्ला आपल्या पूर्वजांनी. आणि तेव्हा जाऊन कुळ कायद्यासमोर इंग्रजांना नमावं लागलं, तेव्हाच्या व्यवस्थेला नमावं लागलं. आणि तुम्ही आम्ही जमिनीचे मालक झालो कुळ कायद्यांच्या निमित्ताने. आणि ते निर्माण करणारे अप्पासाहेब नारायण नागू पाटील होते आणि तुमचे आमचे पूर्वज होते. आपल्या पूर्वजांसाठी मला वाटतं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, त्यांना मानवंदना आपण दिली पाहिजे. हे सांगण्याचं कारण काय की इतिहास नेहमी जागवावा लागतो. कारण की इतिहासाची पुनरावृत्ती यासाठी करावी लागते की इतिहास आपण बऱ्याचदा विसरून जातो आणि मग तो आठवण करून देणं काही तुमच्या आमच्या माझ्यासारख्या मंडळींना आवश्यक ठरतं. तर मित्रांनो, विचार करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी अनेक ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा मी लोकांना विचारतो की 10वी पास असलेले आजोबा ज्यांचे आहेत त्याने हात वर करा. 10वी पास असलेले आजोबा ज्यांचे आहेत त्यांनी हात वर करा. हात वर होत नाही, ठीक आहे, चला हरकत नाही. मी का हा प्रश्न विचारला माहितीये का की आपण पिढ्याना पिढ्या 100 वर्षापासून 200 वर्षापासून 500 वर्षापासून आपल्यापर्यंत शिक्षण हे पोहोचलेलं नव्हतं. आपण मंडळी म्हणतो ना, दारिद्र्य आपल्याकडे होतं. आपल्याकडे 2 वेळचं जेवण खाण्याची व्यवस्था नव्हती. आपल्या गरिबीचं कारण, आपल्या दारिद्र्यतेचं कारण, आपल्या हलाकीचं कारण, आपल्या शोषित असल्याचं कारण ज्या व्यक्तीने शोधलं त्या व्यक्तीचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. तुम्हा आम्हा सर्वांना कल्पना असेल त्यांची ज्याला म्हणूया आपण एक महत्वाचा त्यांनी एक कानमंत्र दिलेला आहे. त्या कानमंत्राबद्दल सगळ्यांना कल्पना असणार आहे. कारण त्यांनी शोधून काढलं होतं की या गरिबीचं कारण काय. हा इथला जो काही बहुजन वर्ग आहे, मग तो कुणबी असेल, मराठा असेल, इतर जे काही 12 बलुतेदार असतील, आगरी असतील, कोळी असतील, सगळी जी काही मंडळी आहेत, ही मंडळी शोषित का आहेत याचं कारण त्या व्यक्तीने शोधून काढलं. आणि ते कारण होतं काय म्हटलंय महात्मा फुलेंनी, विद्येविना मती गेली. म्हटलं का नाही, विद्येविना मती गेली, मती विना नीती, नीती विना गती, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. कोणी केले? इतके अनर्थ अविद्येने केले. गरिबीचं कारण, शोषणाचं कारण, तुमच्या दारिद्र्याचं कारण जर का काय आहे, त्याच्या मुळाशी काय आहे, तर ती आहे अविद्या. आणि त्यामुळे नुसतं जमिनीचं मालक होऊन भागणार नाही हे आपल्या पूर्वजांनी ओळखलं. आणि त्यासाठी जर का आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला जर का मोठं व्हायचंय, समृद्ध व्हायचंय, तर त्यासाठी अविद्येवर मात करावी लागेल. आणि या अविद्येवर मात करण्याचा एकमेव पर्याय आहे तो म्हणजे शिक्षण. आणि शिक्षण आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मला अभिमान वाटतो याच मातीतला की नुसता जमिनीचा अधिकार नाही दिला तुम्हा आम्हाला किंवा तुमच्या आमच्या पूर्वजांना, तर तुम्हा आम्हाला शिक्षणाचा अधिकार देऊन आज कोकण एज्युकेशन सोसायटी सारखी जी संस्था पहिल्यांदा रायगडच्या मातीत रुजवली गेली, 100हून अधिक शाखा त्यांच्या पोचवल्या गेल्या आहे. नारायण नागू पाटील आणि त्यांचे जी सगळी पुढची पिढी यासाठी कार्यरत आहे. दत्ता पाटील साहेबांचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे. आणि त्या गोष्टीसाठी आज जनता शिक्षण मंडळ असेल,
हाच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत की त्यांना माहिती आहे की शिक्षणानेच आपल्याला सवर्णांची बरोबरी करता येऊ शकते. शिक्षणच एक अशी गोष्ट आहे जे तुम्हा आम्हाला मानाचं स्थान देऊ शकतात. आपण जातीय व्यवस्था कितीही नाकारली, जातीय व्यवस्थेला छेद देण्याचं काम, सगळ्यांना समान आणण्याचं काम, सगळ्यामध्ये समता आणण्याचं काम, बंधुता आणण्याचं काम, न्याय प्रस्थापित करण्याचं काम जर का कुठल्या गोष्टीमध्ये असेल तर त्या गोष्टीचं नाव आहे शिक्षण. आणि त्या शिक्षणाची पहिली पायरी आहे प्राथमिक शिक्षण, ज्याच्यासाठी आपले पूर्वज झटले. आपल्या पूर्वजांनी तुमच्या आमच्यापर्यंत शिक्षण आणलं. मगाशी मी म्हटलं की आजोबांचं शिक्षण लोकांना माहिती नसेल, पण आज तुमचे वडील शिकले आणि आज तुम्ही इथे लॉ कॉलेजच्या या आपल्या हॉलमध्ये आपण इथे आहोत. तुमच्यापर्यंत शिक्षण पोचलंय, त्याला कारणीभूत आपले पूर्वज आहेत, ज्यांनी ती गोष्ट ओळखली, त्यासाठी संघर्ष केला. आणि कुठेतरी हा बहुजन वर्ग आता बरोबरीला येतोय, आपला हक्क त्याला कळतोय, आपला वाटा तो मागतोय आणि भविष्यात तो वाटेकरी होऊ नये म्हणून पुन्हा एकदा आपले पाय कापायचा प्रयत्न सुरू झालाय. आणि तो प्रयत्न केला गेलाय प्राथमिक शिक्षण कमी करण्यापासून, बंद करण्यापासून, शाळा बंद करण्यापर्यंत. मग या शाळा बंद करण्याचं नक्की कारण काय, कुठे काय प्रॉब्लेम आहे? आता तुम्ही सगळी लॉच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी स्टुडंट असाल, त्यामुळे मी खास करून काही गोष्टी घेऊन आलेलो आहे. म्हणजे अगदी संविधानाची कॉपी आणलेली आहे, राईट टू एज्युकेशन केंद्राचं आणलेलं आहे, राईट टू एज्युकेशन स्टेटचं आणलेलं आहे. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की गोम कुठे आहे, कुठे प्रॉब्लेम मुरतोय. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये मूलभूत अधिकार दिला, तो शिक्षणाचा अधिकार. आणि त्या अधिकाराची जाणीव युनोला होते. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, जागतिक दर्जावरती त्याची दखल घेतली जाते. आणि पूर्ण जगामध्ये जर का ह्युमॅनिटी वाढवायची आहे, जगाला मोठं करायचंय, जगातल्या प्रत्येक एक घटकाला जर का मोठं करायचंय, तर शिक्षणासारखं पर्याय नाही. जे आपल्या पूर्वजांनी 100 वर्षापूर्वी जाणलं होतं, 150 वर्षापूर्वी जाणलं होतं, युनोने सुद्धा 40-50 वर्षापूर्वी जाणलं. आणि मग युनोने सुद्धा एक कायदा पारित केला जगभरावरती, ज्याला राईट टू एज्युकेशन म्हणतात. आणि त्यांनी ठरवलं वय वर्ष 6 ते वय वर्ष 14, म्हणजे थोडक्यात 1ली ते 8वी हा जो घटक आहे, हा जो वर्ग आहे, ह्याला सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. ही तरतूद आपल्याकडे आधीपासून होती, पण ही तरतूद युनोने पुन्हा रिइंट्रोड्यूस केली. आणि मग युनोच्या अंतर्गत जे जे देश होते त्यांनी त्या युनोच्या आधारावरती नव्याने RTI राईट टू एज्युकेशनचे कायदे आपापल्या देशामध्ये लागू केले. आणि आपल्या भारत देशामध्ये 2009 मध्ये तो राईट टू एज्युकेशन लागू झाला. त्याच्यासाठी कलम 21A इंट्रोड्यूस केलं गेलं. कलम 21A काय म्हणतो? संविधानाचं कलम 21A जो आपल्या मूलभूत अधिकारांबद्दल भाष्य करतो, ते मी वाचून दाखवणार आहे, थोडंसं इंग्रजीमध्ये आहे. कलम 21A राईट टू एज्युकेशन बद्दल बोलतो आणि तो म्हणतो, द स्टेट शाल प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन ऑफ द एज ऑफ 6 to 14 years in such a manner as the state may by law determine. काय म्हणतं? सक्तीचं फ्री, मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे वय वर्ष 6 ते वय वर्ष 14 या वयोगटाला दिलं पाहिजे, असं कलम 21A म्हणतो. इतकंच म्हणत नाही, ह्या 4 ओळी नाहीये. कलम 21च्या स्पष्टीकरणामध्ये अजून म्हटलं गेलेलं आहे संविधानातच की राईट ऑफ अ चाइल्ड should not be restricted only to free and compulsory education. काय म्हणतो? Right of child should not be restricted only to free and compulsory education, but should be extended to have a quality education without any discrimination on the ground of their economic, social and cultural background. येते लक्षात, हे कोण म्हणतंय? हा संविधान म्हणतोय. संविधानाचा कलम 21A म्हणतोय. काय म्हणतोय? की 6 ते 14 वयोगटाला फक्त सक्तीचं आणि मोफत शिक्षण देऊन भागणार नाही. ते क्वालिटी एज्युकेशन असलं पाहिजे, ते दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे, असं आपलं संविधान म्हणतो. आणि संविधानातली गोष्ट ठराविक ग्रुपला अप्लिकेबल होऊ शकते का? नाही. संविधानातच त्याच कलमात म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? की that should have a quality education without any discrimination on the ground of economic, social or cultural background. Economic, social, cultural background
अशा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सर्वांना सरसकट क्वालिटी एज्युकेशन देणं हे कलम 21 म्हणतं. कशाच्या आधारावरती कलम 21 आणलं? राईट टू एज्युकेशन जे युनोने प्रस्थापित केलं त्याला समायोजित करण्यासाठी हे कलम 21 आणलं गेलं आणि मग त्याच्या आधारावरती केंद्रात एक कायदा बनवला गेला, राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009. तुम्हाला कल्पना असेल आपल्या देशाची संघराज्य व्यवस्था आहे. केंद्राकडे ठराविक शक्ती असतात, केंद्राकडे काही कायदे बनवायचे अधिकार, काही अंमलबजावणी करण्याचे अधिकार असतात. त्याचबरोबर राज्यांकडे काही अधिकार असतात आणि काही अधिकार दोघांकडे असतात. त्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात आणि एज्युकेशन हा त्याच्यापैकीचा एक भाग आहे ज्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य दोघांनाही आहे. मग केंद्रांनी राईट टू एज्युकेशन आणलं, ते काय आणलं आणि मग तिथे स्टेटनी कशी गोम केली हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009 हा काय म्हणतो? इन प्रोव्हाइडिंग ऑफ द राईट ऑफ एव्हरी चाइल्ड टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन इन अ नेबरहुड स्कूल. काय म्हणतो? नेबरहुड स्कूलमध्ये शालेय व्यवस्था असली पाहिजे. द आरटी ऍक्ट डज नॉट रिस्ट्रिक्ट द चॉईस ऑफ द चाइल्ड टू सीक ऍडमिशन इन अ स्कूल विच मे नॉट बी इन अ नेबरहुड. म्हणजे हे काय म्हणतंय? हे कंपल्शन करतंय राज्यावरती, सरकारवरती कंपल्शन काय करतंय सर? की हे म्हणतंय की नजीकची शाळा उपलब्ध असली पाहिजे, शाळा लांब असता कामा नये, वस्तीपासून त्याच्या घरापासून ही शाळा एका ठराविक मध्ये अंतरामध्ये असली पाहिजे आणि ते अंतर ठरवलेलं आहे राईट टू एज्युकेशन. ते अंतर काय म्हणतंय? प्राथमिक शाळा जी 1ली ते 5वी मध्ये प्राथमिक शाळा असते त्या प्राथमिक शाळेचं अंतर 1 किलोमीटर असावं वसतीपासून, तिला म्हणतात नजीकची शाळा नेबरहुड स्कूल, जी 1 किलोमीटर अंतरामध्ये असली पाहिजे 1ली ते 5वी साठी आणि 6वी ते 8वी साठी ही शाळा 3 किलोमीटर परिसरात असू शकते. म्हणजे माध्यमिक शाळा ज्या आहेत त्या तुमच्या 3 किलोमीटर परिसरात असू शकतात. त्याला नेबरहुड स्कूल म्हणतात, त्याला नजीकची शाळा म्हणतात. केंद्राने इथे पटसंख्येचा उल्लेख केलेला नाही. का केलेला नाहीये? कारण की हा कायदा मूलभूत अधिकारांच्या अनुषंगाने संविधानात जो कलम 21 आला त्याच्यासाठी आहे. कलम 21 हा कोणालाही रिस्ट्रिक्ट करत नाही, तो सगळ्यांना अधिकार देतो आणि त्याच्यामुळे 1 किलोमीटर वस्तीपासून 1 किलोमीटर मध्ये नजीकची शाळा असली पाहिजे आणि 3 किलोमीटर मध्ये माध्यमिक शाळा असली पाहिजे असं केंद्राचा राईट टू एज्युकेशन कायदा म्हणतो, जो संविधानाला अनुसरून आहे. आता इथे महाराष्ट्र सरकारने काय गोंधळ केला तो मला तुम्हाला लोकांना सांगायचंय. साहेब 2009 मध्ये हा कायदा केंद्रात आला. महाराष्ट्र सरकारने याला दिनांक 11 ऑक्टोबर 2011 रोजी महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे इंट्रोड्यूस केला महाराष्ट्रामध्ये. आता या महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस करताना यांनी त्याच कलमामध्ये गोंधळ काय केला? त्यांनी गोंधळ असा केला, तो मी तुम्हाला थोडासा वाचून दाखवणार आहे. हा मराठीमध्ये आहे. याच्यामध्ये जी नजीकची शाळेची व्याख्या दिलेली आहे कलम 2 मध्ये ड मध्ये त्यांनी नजीकची शाळेची व्याख्या केलेली आहे आणि ही नजीकची शाळा म्हणजे नेबरहुड स्कूल, मगाशी मी ते एक्सप्लेन केलं, ज्याचा अधिकार सगळ्यांना आहे. केंद्राने कोणालाही रिस्ट्रिक्ट केलेलं नाहीये, पण राज्यांनी इथे गोम केली. ती गोम अशी आहे, नजीकची शाळा याचा अर्थ समुचित शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे संबंधित बालकाच्या निवासस्थानापासून इयत्ता 1ली ते 5वी साठी 1 किलोमीटर अंतराच्या आत 1ली ते 5वी साठी आणि 6 ते 11 वर्ष वयाची किमान 20 बालके उपलब्ध असलेली आणि इयत्ता 6वी ते 8वी साठी 3 किलोमीटर अंतराच्या आत व इयत्ता 5वी मध्ये 20 बालके उपलब्ध असलेली शाळा असा आहे. म्हणजे युनोच्या आरटी मध्ये बालकांची संख्या किती किंवा पटसंख्या किती हे नमूद नाहीये. आपल्या संविधानामध्ये तो एक मूलभूत अधिकार म्हणून 21 मध्ये घेऊन आलेले आहेत, जो मूलभूत अधिकार सगळ्यांना लागू पडतो. केंद्राने कायदा आणला त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही पटसंख्येचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी नेबरहुड स्कूलची डेफिनेशन दिली आहे 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटर. मात्र राज्य सरकारने इथे गोंधळ केला आणि अंतराच्या सोबत पटसंख्या घुसवली आणि त्याचा गैरफायदा घेऊन हे सध्याचं जे विद्यमान सरकार आहे हे जवळपास हजारो शाळा बंद करायला घेतलेल्या आहेत आणि त्या हजारो शाळांमधनं लाखो करोडो जी आपली प्राथमिक शाळातलं शिक्षण घेणारी जी मुलं आहेत ती वंचित होणार आहेत. ते सांगताना भरपूर काय काय सांगतायत की आम्ही परिवहन व्यवस्था देऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू. जिथे बाईक जात नाहीये, आपल्या कोकणामधले अनेक अशी खेडी आहेत, दुर्गम भाग आहे,
जिथे बाईक जात नाही इथे यांची बस काय राहणार आहे, तिथे रिक्षा नाही पोहोचली अजून, तिथे बस पोहोचणार आहे यांची. हे सांगण्याची तात्पर्य, सांगण्याचं कारण काय ना, हे खूप समायोजनासारखं मोठं मोठं नाव देत आहेत की आम्ही समायोजन करू, आम्ही त्या शाळांमधले मग मुलं एकत्र करू, मग आम्हाला त्या शिक्षकांचे योग्य नियोजन करता येईल वगैरे वगैरे वगैरे. पण ज्या भागामध्ये यांना सरकारी शाळा चालवता येत नाही, खाजगी शाळांना आम्ही विरोध करत नाही आहोत, पण तरी सुद्धा साहेब त्याच भागामध्ये खाजगी शाळा मात्र व्यवस्थित चालते. सरकारी शाळेला शिक्षक नसतो, तो एक शिक्षक असतो जो 5-5 वर्ग सांभाळतो, आणि तो 5-5 वर्ग सांभाळणारा मग तो एखाद्या जातीचा सर्वे करतोय, तो एखाद्या शासकीय कार्यक्रमाला हजेरी लावतोय, तो एखाद्या आणखी नको नको त्या गोष्टींच्या कामामध्ये लागलेला आहे, आणि मग ती 10-10 दिवस 15-15 दिवस त्या शाळेला शिक्षक नसतो. शाळेला एकमेव शिक्षक असलेली शाळा शिक्षक नसल्याने ती तशीही बंद असते. मग ह्या लोकांनी हे अधिकृत बंद करण्याचा घाट घातलेला आहे. मगाशी मी तुम्हाला संविधानामध्ये वाचून दाखवलं की नुसती शाळा इमारत बांधणे म्हणजे फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन होत नाही, दर्जेदार शिक्षण देणे हे सुद्धा संविधानाने म्हटलेलं आहे. हे तुम्हा आम्हाला हे संविधान पुन्हा पुन्हा जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे का चाललेलं आहे, कारण की ह्या मंडळींना हवाय लेबर फोर्स. का होतंय की तुम्ही आम्ही सगळे शिकल्यानंतर आपण उच्च शिक्षणासाठी जातो, उच्च शिक्षण झाल्यानंतर आपण सगळे व्हाईट कॉलर बनतो. मग व्हाईट कॉलर बनल्यावरती तुम्ही यांनी जे काय आपल्याला वर्णव्यवस्थेने देऊन दिलेली जी कामं होती ती आपल्याला करता येत नाही ना. मग आम्ही झाडू नाही मारणार, आम्ही टॉयलेट साफ नाही करणार, आम्ही जी काही खालच्या दर्जाची कामं आहेत ती नाही करणार, आम्ही लेबर फोर्स म्हणून काम नाही करू शकणार. का? कारण की आम्ही शिकलेलो असू. मग यांना लेबर फोर्स हवाय, त्यांना पुन्हा पुन्हा तुम्ही वर चाललेला तुम्हाला खाली खेचायचंय. ही एक वेगळी व्यवस्था काम करते. मी त्या व्यवस्थेला फार बोलणार नाहीये, कारण की याचं उत्तर एकच आहे की आपल्याला शिक्षण हे तळागाळापर्यंत आपल्या पूर्वजांनी पोहोचवलं होतं, आपल्याला पुन्हा पोचवायचंय. मला सांगा, प्राथमिक शाळाच नसेल तर माध्यमिक शाळा असेल का? जी मुलं प्राथमिक शाळेपासून वंचित राहिली ती माध्यमिक पर्यंत पोहोचतील का? नाही पोहोचू शकणार. हा बेस आहे. तुम्ही वर किती मोठं मोठं सांगा, खाली जर का तुम्ही पाय छाटत असाल तर मग हा एक मोठा अन्याय महाराष्ट्रामध्ये होतोय. तुम्ही आम्ही पार झालो, तुमच्यापर्यंत हे शिक्षण, प्राथमिक शिक्षण पोचलं आपल्या पूर्वजांच्या कृपेने. पण आपले जे पुढची पिढी आहे, आपण ज्या गावात राहतो, ज्या गावातनं तुमच्यापर्यंत शिक्षण पोचवायला 60-70 वर्षापूर्वी कोणीतरी रक्त गाळलंय, कोणीतरी संघर्ष केलाय, कोणीतरी उपाशी राहिलंय, कोणाची तरी डोकी फुटली आहेत, कोणाचे हातपाय तुटलेत, कोणीतरी जीव दिलाय. त्यांनी तो संघर्ष केला, त्यांनी तो त्याग केला, त्यांनी ते समर्पण केलं. म्हणून आज तुम्ही इथे लॉच्या कॉलेजमध्ये बसून तुम्ही आज शिक्षण घेऊ शकताय. त्याच्या मागे 60-70 वर्षापूर्वी केलेल्या लोकांचा संघर्ष आहे, याचा विसर आपल्याला पडता कामा नये. त्यामुळं भविष्यात जी आपली पुढची पिढी आहे, जी आपल्या खेडेगावामध्ये राहते, जी आज गरीब आहे किंवा जी आज आपण अजून तितक्या दर्जाचे पोहोचलेलो नाही आहोत, तर त्यांना वर उचलण्याचं काम कोण करणार आहे? शिक्षण. आणि त्या शिक्षणाची पहिली पायरी आहे प्राथमिक शिक्षण. आणि ही प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक एका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं हे संविधानाने सांगितलेलं मूलभूत अधिकार आहे. हे आपली कोणाची वैयक्तिक इच्छा नाही. जपान सारख्या देशामध्ये साहेब एका मुलीचं शिक्षण अबाधित राहावं, ते शिक्षणापासून ती वंचित राहू नये म्हणून संपूर्णच्या संपूर्ण ट्रेन चालवली जाते. तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत ट्रेन, एका पॅसेंजरसाठी अख्खी ट्रेन चालवली जाते. कारण की त्या भागामध्ये दुसरं वाहतुकीचं साधन उपलब्ध नाहीये, तर तिचं शिक्षण सुरू राहावं म्हणून जर का ट्रेन सुरू राहू शकते, इथे फक्त एक शाळा चालू ठेवायची आहे जी सुरू आहे, जी आमच्याच लोकांनी श्रमदानातनं जमीन दिलेली आहे. त्या जिल्हा परिषद शाळेला आमच्याच पूर्वजांनी दगड विटा लावून श्रमदान करून त्याला उभं केलेलं आहे. तुम्हाला त्याला एक चांगला शिक्षक द्यायचा आहे. प्रायव्हेट मध्ये जर का 1ली ते 5वीला 4 शिक्षक असू शकतात, तर मग सरकारीला का असू नये? हा साधा प्रश्न आहे ना. म्हणजे एखादा माणूस गणिताचा एक्सपर्ट आहे, तोच इंग्रजीचा एक्सपर्ट कसा असू शकतो? तोच इतिहासाचा एक्सपर्ट कसा असू शकतो? तो हिंदीचा एक्सपर्ट, मराठीचा एक्सपर्ट कसा असू शकतो? असू शकतो का? नाही असू शकत. मग तुम्हीच आमची विल्हेवाट लावताय का? कारण आपण डे टू डे मध्ये बिझी आहोत. आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे जास्त स्वार्थी झालेलो आहोत. हे त्याच्या मागचं कारण आहे. आपण प्रश्न विचारत नाही. माझ्या भागातली सरकारी शाळेची काय अवस्था आहे ते बघण्याचा प्रयत्न आपण करत नाही आहोत. तिथे शिक्षकांचं काय प्रॉब्लेम आहे, त्यांना तो शिक्षक शिपाई पण आहे, तो शिक्षक साहेब क्लर्क पण आहे,
तो शिक्षक साहेब प्राचार्य पण आहे, तो शिक्षक पण आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षक या गोष्टीवरती, शिक्षण देण्याच्या गोष्टीवरती तो जितकं इफेक्टिव्ह काम करायला पाहिजे त्याला करता येत नाही. मला असं वाटतं कुठेतरी ही शालेय संस्थांची, शिक्षकांचा प्रॉब्लेम नाही, हा तुमचा आमचा समाज म्हणून प्रॉब्लेम आहे. आणि कुठेतरी हा समाज घडवण्याचा प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण काय दिलं जातं माहितीये का? कारण दिलं जातं साहेब की या शिक्षकांवरती खूप मोठा खर्च होतो. आज प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा 70-80 हजार रुपये पगार आहे. माध्यमिकच्या शिक्षकांना लाख रुपये प्लस पगार आहे. पण साहेब, जे इतर क्लास 1 अधिकारी आहेत, जे क्लास 2च्या लेवलवरती आहेत, त्यांना सुद्धा 1.5 लाख पगार असतो. क्लास 1 अधिकाऱ्यांना 2 लाख आणि 3 लाख पगार असतो. आणि मगाशी रोशननी उल्लेख केलेला आहे, आपला भारत देश एकमेव आहे जिथे शिक्षकांना तो सन्मान आणि तो आर्थिक निधी दिला जात नाही. जगभरामध्ये ज्या ज्या देशांची नावं घेऊ, मग तो म्हणजे ब्रिटन असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जर्मनी असेल, जापान असेल, सिंगापूर असेल, साहेब जितकी डेव्हलप कंट्रीजची नावं घ्याल त्याच्यामध्ये सर्वोच्च स्थानी कुठलं प्रोफेशन असेल तर ते टीचिंग प्रोफेशन आहे. सगळ्यात जास्त सन्मान, सगळ्यात जास्त पगार जर का कोणाला दिला जातो तर तो टीचिंग प्रोफेशनला दिला जातो. आपल्याकडे ते नाही, ते दुर्दैव आहे. ते कुठेतरी पुन्हा पुनर्निर्मिती करण्याची गरज आहे. ज्यांना ती मुलं घडवायची आहेत, ज्यांना देश घडवायचा आहे, त्यालाच तुम्ही वंचित ठेवलाय, त्यालाच तुम्ही शोषित केलेलं आहे, त्यालाच तुम्ही दाबून टाकलेला आहे. तो दाबलेला माणूस काय घडवणार आहे का? जे तोंडातनं चुकीचा शब्द येऊ नये, पण तो काय कशी निर्मिती करू शकेल? म्हणजे जो स्वतः डिप्रेस आहे तो कसं म्हणजे तो कशा पद्धतीने पुढची निर्मिती करू शकेल? तो स्वतः जर का स्ट्रॉंग आहे, तो स्वतः जर का उत्तेजित आहे, तो स्वतः जर का आकर्षित, तर जाऊन तो पुढची उत्तेजना निर्माण करू शकणार आहे. तर कुठेतरी मला वाटतं की बेसमध्ये प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करायला पाहिजे. मला इथे साहेब, मग ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये एक उल्लेख केला की खूप खर्च येतो या शाळा चालवण्यासाठी, खूप खर्च येतो आणि ते अनप्रोडक्टिव्ह आहे. अनप्रोडक्टिव्ह म्हणणं आहे त्यांचं, अनप्रोडक्टिव्ह. मी तुम्हाला नंतर 2-3 दुसऱ्या लोकांची उदाहरणं सांगणार आहे. तर मला असं म्हणायचंय, इथे जमलेल्या मुलांना मी जर का प्रश्न विचारला की तुमचे पालक तुमच्या आणि तुमच्या भावंडांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पगाराचा किंवा त्यांच्या उत्पन्नाचा किती टक्के खर्च करतात, सांगू शकेल कोणी? तुम्हाला कल्पना कमी असेल, तुम्ही वडिलांना पगार विचारला नसेल, पण तुम्हाला मी ऍव्हरेज सांगतो. ऍव्हरेज आहे 25 ते 30% खर्च. साहेब, जर का 20,000 रुपये जर का एखाद्याचं उत्पन्न असेल, किमान 5,000 रुपये तो मुलांच्या शिक्षणावरती खर्च करतो. हा ऍव्हरेज आहे की नाही आहे? आणि जो गरीब असेल तो बेचारा 10,000 उत्पन्न असेल तरी 5,000च खर्च करतो. त्याचा रेशो 50% आहे. आणि युपी बिहार मध्ये जावं साहेब, ते एक दिवस जेवत नाही, उपाशी राहतात, पैसे साठवतात आणि मुलाला पाठवतात. का? कारण तो मुलगा तिथे हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असतो. त्यांना माहिती आहे, त्यांना काय माहिती आहे की माझी जी 18 विश्व दारिद्र्य आहे, माझ्या ज्या पिढ्याचं दारिद्र्य आहे, हे दारिद्र्य घालवण्याचं जे एकमेव कारण, एकमेव शस्त्र, एकमेव उपाय काय आहे तर ते शिक्षण आहे. माझा मुलगा शिकला, अधिकारी झाला किंवा उच्च पदावर गेला तर आमची जी काही 18 विश्व दारिद्र्य आहे ते सरून जाईल. आमच्या पुढच्या पिढीला दारिद्र्याचं तोंड बघायची गरज पडणार नाही. ते एका अनपढ व्यक्तीला कळतं, पण आमच्या राज्यकर्त्यांना कळत नाही. हे दुर्दैव आहे. मग जर का आमचा घरातला एक पालक 25-50% जर का मुलांच्या शिक्षणावर खर्च करू शकतो, लोकांना विचारलं तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशात कराल, आम्ही शहरातल्या काही पालकांना विचारलं इन्व्हेस्टमेंट करायला कशामध्ये आवडेल, तुम्ही शेअर्स मध्ये, म्युच्युअल फंड्स मध्ये, बंगला, रिअल इस्टेट, गाडी घोडा, त्यांचं काय उत्तर असतं माहितीये? जे सुजाण पालक असतो त्यांचं उत्तर असतं आम्ही मुलांच्या शिक्षणावर इन्व्हेस्ट करतो. त्याचा तो डॉक्टर, त्याला व्हायचं स्वप्न आहे, त्याचे पैसे आजपासून जोडायला सुरुवात केलंय. त्याला इंजिनियर बनवायचं स्वप्न आहे, पैसे आजपासून जोडायला सुरुवात केलंय. तो अजून पहिलीला आहे मुलगा, ती मुलगी, पण पैसे आजपासून जोडायला सुरुवात केलंय कारण की त्याच्या शिक्षणावर इन्व्हेस्टमेंट करणार आहे. हे आमच्या कमी शिकलेल्या, अनपढ असलेल्या पालकांना कळू शकतं. तर साहेब, राज्यकर्त्यांना का कळत नाहीये की हे ह्युमन कॅपिटल आहे. मी रघुराम राजन, जे आरबीआयचे गव्हर्नर आहे, त्यांचं मुलाखत ऐकत होतो. त्यांना विचारलं गेलं की भारताबद्दल तुमचं मत काय आहे. ते म्हणाले की बेस्ट पॉप्युलेशन, यंगेस्ट पॉप्युलेशन भारतात आहे. भारत हे ह्युमन कॅपिटल आहे, पण या ह्युमन कॅपिटलकडे कोणाचं लक्षच नाहीये. ज्या आरटीईचा उल्लेख केला मगाशी मी, की जे युनोने पास केलं, युनोने पास केल्यानंतर कोठारी कमिशन आहे, त्यांनी एक अंदाज दिला
की आपण किती टक्के खर्च केला शिक्षणावरती तर आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला उभं राहता येणं पॉसिबल आहे. आपण मागे आहोत. आपण गेली 75 वर्ष साहेब अविकसित आहोत, विकसनशील आहोत. आपल्या मागून तो सिंगापूर साहेब 1965 सिंगापूर या देशाची अवस्था आपल्यापेक्षा बेकार होती. तिकडे दारिद्र्य होतं, ड्रग्ज मध्ये लोक पहेक होती, चोऱ्या माऱ्या, लॉ अँड ऑर्डरचं काही व्यवस्थाच नव्हती. सगळ्यात गरीब असलेला देश 1965 मधला तो आज जगाच्या टॉप 5 कंट्रीज मध्ये येतो, डेव्हलप नेशन आहे. काय कारण असेल? तिथल्या राष्ट्रपतींनी काय असं राबवलं जे 40 वर्ष तिथले राष्ट्रपती राहिले तर त्यांनी काय राबवलं? त्यांनी पहिलं काम केलं सक्तीचं आणि मोफत आणि दर्जेदार शिक्षण, सक्तीचं आणि मोफत हेल्थकेअर या 2 गोष्टी राबवल्या, ज्या गोष्टी आज आपल्याकडे 75 वर्षापासून सुद्धा राबवल्या जात नाही. शिक्षणावरती काम केलं. सगळ्यांना कळतंय शिक्षण हीच चावी आहे तुमच्या, आमच्या आणि या देशाच्या समृद्धीची. पण याच्यासाठी यांच्याकडे पैसा नाहीये. आता मगाशी मी म्हटलं 6.5% तरतूद सांगितली. 6.5, 100 रुपयातले फक्त 6.5 रुपये शिक्षणावर खर्च करायचे. किती खर्च केले? मगाशी उल्लेख केला. हा 2024चा बजेट आहे साहेब, 2.52, 2.5 रुपये खर्च करतायत. आणि हीच आम्हाला वाटतं चला केंद्राला एक कमी अधिकार आहेत, त्याच्यानंतर तेच अधिकार आहेत ना राज्याकडे जरा मोठे आहेत. जिल्हा परिषद शाळा राज्याच्या अंतर्गत येतात, महानगरपालिकेच्या शाळा राज्याच्या अंतर्गत येतात आणि महापालिकेचं स्वतःचं बजेट असतं आणि महापालिकेला दुसरं काही काम नसतं. महापालिकेचं काम काय असतं किंवा नगरपालिकांचं काम काय असतं की तुम्हाला शिक्षण व्यवस्था, शिक्षण पोहोचवणे आणि आरोग्य पोहोचवणे. पण तुम्हाला सांगताना मला एवढं वाईट वाटतंय, आमची नवी मुंबई महानगरपालिका श्रीमंत महापालिका, महाराष्ट्र राज्य पण जगातल्या देशातल्या आपल्या चांगल्या संपन्न राज्यांपैकी एक आहे. पण साहेब राज्याचा पण जो बजेट आहे ना एज्युकेशनवरचा तो 2.5% आहे. आणि दुर्दैव असं आम्ही आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेचं बजेट बघितला तो पण साहेब 2.5 ते 3% पलीकडे नाही. म्हणजे जी केंद्राने दिशा ठरवली 2.5%ची ते 2.5% मार्कअप हे ओलांडतच नाहीयेत. हे कोठारी म्हटले 6.5% किमान, तिथे केजरीवाल स्वतः 20-25% खर्च करतोय. इतर जी सुधारलेली राज्य आहेत ती 15-20% खर्च करतोय. आपण किमान 6.5 जरी केलं, मगाशी आपण म्हटलं शिवराज्याची मागणी 11%ची असली पाहिजे, का असू नये? जर का आमचा पालक 30% आणि 40% खर्च करू शकतो तर या राज्याच्या पालकांनी या राज्याच्या लोकांसाठी 11% शिक्षणावरती का खर्च करू नये? प्रश्न सोपा आहे की नाही? बाकी सगळं करण्यासाठी 89% पडलेले आहेत. मग आम्हाला 11% हवेत आणि ही शिवराज्याची मागणी आहे आणि ही रास्त मागणी आहे आणि हे ह्युमन कॅपिटल आहे. थोडीशी अजून म्हणजे मी थोडं टेक्निकल नाही जाण्याचा प्रयत्न करतोय, वेळेत माझं भाषण संपवीन. साहेब आपला जी इकॉनॉमी आहे, भारताची इकॉनॉमी जी आहे ही चालते कशावरती माहितीये? उत्पन्नावर चालते. असं म्हटलं तर बरोबर आहे का? आपण कोण आहोत? आपण आहोत जागतिक बाजारपेठ. हा शब्द ऐकला असेल ना नेहमी. आपण आहोत जागतिक बाजारपेठ. बाजारपेठ काय काम करते? उत्पन्नाचं काम नाही करत. तिथे व्यापारी येतात आणि कमवतात. आणि ते किती असतात व्यापारी? मुठभर. पण बाकीचे कोण असतात खरेदी करणारे? ते भरपूर असतात. तर आपण खर्च करणारी इकॉनॉमी आहोत. मला एक सांगा, जो माणूस 10,000 उत्पन्न करतो तो किती खर्च करतो? जवळपास 10,000 रुपये खर्च करतो. त्याला ते कमी पण पडतात, कर्ज काढतो बिचारा आणि खर्च करतो. जो 20,000 उत्पन्न घेतो तो पण किती खर्च करतो? तो 20च्या 20. तो 10,000 खर्च करतो का? किंवा 20,000 वाल्यांनी 10,000 खर्च केले, 10,000 वाचवले, अशी परिस्थिती होते का? नाही. जो 50,000 कमवतो तो किती खर्च करतो? तो 20,000 खर्च करून थांबतो का? तो 50च्या 50 खर्च करतो. साहेब लाख रुपये कमवणारा पण लाख रुपये खर्च करतो. आपण खर्च करणारी इकॉनॉमी आहोत. पण मला सांगा की जर का प्राथमिक शिक्षण न मिळाल्यामुळे ती व्यक्ती, तो मुलगा काय होणार आहे भविष्यातला? तो होणार आहे मजूर, कन्स्ट्रक्शन लेबर किंवा शेतमजूर. बरोबर की नाही? जरा शिक्षणच नाहीये याच्याकडे, तो काय तो मजुरीचं काम करणार. मजुरीचा आजचा रेट काय? इथला मुंबईतला रेट तरी 500 रुपयाच्या आसपास आहे पर डे. किती? 350-400 बरोबर ना? तर 500 पकडा. बिचारा 30 दिवस तर काम करत नाही, 25 दिवस काम करतो. किती झाले? 12-12,500 रुपये. तर तो मजूर 12-12,500 रुपये जर का कमवेल तर खर्च किती करेल? 12,500 खर्च करेल. पण मला सांगा, जर का तुम्ही अधिकारी झालात किंवा तुम्ही वकील झालात तर तुमचं वकिलीनंतरचं उत्पन्न 10,000 असेल का? 12,000 असेल का? तुम्ही 25, 30, 50,000 कमवाल की नाही? जेव्हा तुम्ही 50,000 कमवाल तेव्हा खर्च किती कराल? 50,000 खर्च कराल. जेव्हा 50,000 खर्च कराल तर एक जीएसटी नावाचा टॅक्स असतो जो भिकाऱ्यातला भिकारी पण देतो.
म्हणजे जो माणूस छोटा तुम्ही एक वडापाव खाल्ला असेल ना, त्या वडापाववरती पण साहेब जीएसटी देतो, माचीसच्या काडीवर पण जीएसटी देतो. आपण प्रत्येक एक खर्चावरती ऑन अँड एव्हरेज 18% जीएसटी देत असतो. तर मला सांगा, तुमचं उत्पन्न 10,000 असेल तर सरकारला जीएसटी किती मिळेल? 1800 रुपये. पण तुमचं उत्पन्न जर का लाख रुपये असेल तर सरकारला उत्पन्न किती मिळेल? 18,000 रुपये. 10 पटीने उत्पन्न वाढलं का नाही? म्हणजेच काय, हे ह्युमन कॅपिटल आहे. तुम्ही जर का ह्याचा दर्जा वाढवलात, याचं उत्पन्न वाढवलं, उत्पन्न वाढवल्याबरोबर सरकारला टॅक्स वाढतो. सरकारला टॅक्स वाढला, सरकारचं रेव्हेन्यू वाढेल. सरकारचं रेव्हेन्यू वाढला तर आपण ज्या 5 ट्रिलियन आणि 10 ट्रिलियनच्या भाषा करतो त्या खऱ्या अर्थाने पॉसिबल होतील जर का आपण शिक्षणावरती खर्च केला तर. पण आपलं सरकार काय करतंय? शिक्षण सोडून बाकी सगळीकडे खर्च करतंय. ते जाहिरातींवरती खर्च करतंय. आमच्याकडे तर चांगले असलेले रस्ते पुन्हा तोडले जातात आणि तोडून तोडून पुन्हा खर्च केले जातात. तर नको नको त्या ठिकाणी हे खर्च करतं. पण जिथे गरज आहे की शिक्षण आणि आरोग्यासारखी व्यवस्था, तिथे खर्च होत नाही. आणि कुठेतरी ह्याच्याबद्दल तुम्हा आम्हाला बोलावं लागेल. याच्यासाठीची ही शिक्षण हक्क परिषद आहे. तुम्हा आम्हाला तुमचे संविधानिक अधिकार काय आहेत त्याची जाणीव करून देण्यासाठीची ही शिक्षण हक्क परिषद आहे. आणि याच्यासाठी साहेब आमचं असं म्हणणं आहे की जसं केंद्रातनं तो 2.5% पर्सेंटेज फॉलो करत खाली आला आणि त्याला खाली कोणी बोलत नाही, तर माझं स्पष्ट मत आहे की इथे असलेले काही, आता आम्ही एरवी सरपंच वगैरे मंडळींना बोलवत असतो किंवा गाव पातळीवरची जी कार्यकर्ते आहेत त्यांना बोलवतो, तर आपल्याला मागणी ग्रामपंचायत पासून करायची असं. ग्रामपंचायतनी सांगितलं पाहिजे की माझ्या शाळेचं बजेट हा 2.5% भागणार नाही, तो 10%, 15%, 20% असायला पाहिजे. ही ग्रामपंचायतीने मागणी केली पाहिजे पंचायत समितीकडे, पंचायत समितीने मागणी केली पाहिजे जिल्हा परिषदेकडे. माझ्या शाळेची जी व्यवस्था आहे ती सुधारवण्यासाठी जेव्हा खालून आवाज होईल, ग्रामपंचायतीतनं आवाज होईल, पालिकेतनं आवाज होईल, तो आवाज शेवटी वरती बसलेल्या राज्यकर्त्यांना तो ऐकावा लागेल. आणि मला असं म्हणायचंय की खरंच आपल्याला आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं शहर हे समृद्ध करायचं असेल तर ते नुसतं होर्डिंग लावून समृद्ध होणार नाही. ती तिथल्या माणसांना समृद्ध करून ते समृद्ध होऊ शकणार आहे. आणि त्याच्यासाठी शिक्षण ही पहिली पायरी आहे, आरोग्य ही दुसरी पायरी आहे. आणि शिक्षण आणि आरोग्याची मागणी आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांकडे सातत्याने करावी लागेल. गरज पडली तर साहेब याला इलेक्शनचा मुद्दा बनवायला लागेल की जो आमच्या मुलांना शिक्षण पोचवेल, दर्जेदार शिक्षण पोचवेल, त्यालाच मतदान करू. हे आपण बोललं पाहिजे. आपण बोललं पाहिजे की तुम्ही आम्ही टॅक्स देतो साहेब, आणि मग तुम्ही आम्ही टॅक्स दिल्यानंतर तुम्ही फक्त ते हल्ली मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. मला कधी कधी म्हणजे मला प्रश्न पडतो, बेरोजगारी आहे ही कोणाची गॅरंटी? हिला पण बोलायला लागेल ना मोदीची गॅरंटी. महागाई वाढले ही कोणाची गॅरंटी आहे? ही पण मोदीची गॅरंटी आहे. आम्हाला इथे हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी साहेब त्या पेण तालुक्यातल्या एका मुलाला तो भाजला गेला शॉक लागून, त्याच्यासाठी वणवण करावं लागलं. म्हणजे एक चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल रायगड जिल्ह्याच्या स्तरावरती नाहीये. ही कोणाची गॅरंटी? म्हणजे ही ठाणा असो, सगळीकडे नवी मुंबईमध्ये पण आमची हजारो कोटींची, 5,000 कोटीचं बजेट असलेली पालिका आहे हो. पण तरी सुद्धा आमच्याकडे पण शासकीय व्यवस्थेची 3-13 वाजलेले आहेत. आम्ही तिथं सुद्धा जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. गोष्ट एकच आहे, तुमचे अधिकार आहेत. तुम्ही म्हटलं पाहिजे की मला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. गावकऱ्यांनी म्हटलं पाहिजे आमच्या शाळेतल्या शिक्षकाला दुसरी कामं द्यायची नाहीत, तो फक्त शिक्षण देण्याचं काम करेल, त्याचं काम फक्त विद्यादान आहे, विद्यादानाच्या पलीकडे ते कुठलंही काम करणार नाही. हे गावकऱ्यांनी ठाम करून सांगितलं पाहिजे, लोकांनी म्हटलं पाहिजे ही गोष्ट. हे सांगण्याचा प्रयत्न शिवराज्य करते. आणि त्याच्यासाठी गाव पातळीवरती ठराव घेणे, गाव पातळीवरती जे राज्यकर्ते आहेत त्यांना त्याची जाणीव करून देणे. आणि साहेब आपल्यासारखी मंडळी, जी जाणकार मंडळी आहेत, ज्यांना वारसा आहे इतिहासाचा, कुठेतरी आपल्याकडनं आम्ही खूप अपेक्षेने पाहतो या गोष्टीसाठी की आपल्यासारख्या मंडळींनी याच्यासाठी, आमच्या शब्दाला मर्यादा आहेत, आम्ही इथे बोलू शकतो, पण जी सदनं आहेत किंवा जे योग्य राईट व्यासपीठ आहे जिथे राज्यकर्त्यांचं ऐकलं जातं किंवा राज्यकर्ते ज्यांचं ऐकतात, तर ते व्यासपीठ तुम्हा मंडळींना उपलब्ध आहेत. त्या व्यासपीठाचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि हे जी प्राथमिक शाळा जी मोडली जाते, प्राथमिक शाळा ज्या बंद होत आहेत त्या टिकवल्या पाहिजेत. नुसतं टिकवून चालणार नाही, त्याचा दर्जा सुधारला पाहिजे. नुसता दर्जा सुधारून चालणार नाही, त्याला पुरेसे शिक्षक दिले पाहिजेत. त्या शिक्षकांमध्ये शिक्षण देण्याची चांगली भावना असली पाहिजे. ती गोष्ट असेल तो ऑटोमॅटिकली खाजगी शाळांकडे जाण्याचा जो ओढा आहे तो कमी होईल. इथे हौस म्हणून खाजगी शाळेत पालक पाठवत नाहीत. आम्ही त्या जावळी तालुक्यातल्या किंवा इतर जी पेण तालुक्यातली जावळी भाग आहे किंवा काही ग्रामीण भागामध्ये जातो, तिथे
पालकांना त्याची फी भरण्यासाठी कसरत करावी लागते. ती शाळेची फी कशी भरायची, 2,000 5,000 कसे अरेंज करायचे, याच्यासाठी पण त्या पालकांना 100 वेळा विचार करावा लागतो. तर विचार करा, ते पर्याय नाही म्हणून तिकडे चाललेत. तर जर का सरकारी चांगला पर्याय उपलब्ध झाला तर का आपल्याला एखाद्या प्रायव्हेटची गरज लागेल. आणि प्रायव्हेट वाल्यांसाठी पण मगाशी उल्लेख केला माझ्यामध्ये विकीनी, कोणीतरी उल्लेख केला प्रोफेसर विकीनी, की आरटी मध्ये एक नव्याने 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, फेब्रुवारी 24-25 फेब्रुवारीला एक नवीन नियम आणायचा प्रयत्न केलेला आहे. तो नियम असा आहे की 1 किलोमीटर परिसरामध्ये जर का सरकारी शाळा असेल तर त्या खासगी शाळा बंद नाही होणार. खासगी शाळामध्ये आरटी मध्ये तुम्हाला ऍडमिशन बंद होईल. म्हणजे मुळात नियम असायला असं पाहिजे होता की जर का सरकारी शाळा उपलब्ध आहे तिथं खासगी शाळा लायसन्सच नाही पाहिजे, खासगी शाळाच नसायला पाहिजे, हा नियम असायला पाहिजे होता. इथे नियम उलट करून टाकलेला आहे, कारण की कोणी बोलत नाहीये. आणि हे विरुद्ध आहे. कशाच्या विरुद्ध आहे? हे संविधानाच्या कलम 21 च्या विरुद्ध आहे. आणि हे केंद्राच्या राईट टू एज्युकेशनचा जो कायदा आहे त्याच्या विरुद्ध आहे. कारण की केंद्राचा राईट टू एज्युकेशन कायदा चॉईस देतो. कोणाला? शाळेला, राज्यकर्त्यांना नाही. तो चॉईस देतो मुलाला की कुठल्या शाळेत गेलं पाहिजे. त्यांनी खासगीचा आरटी वापरायचं की सरकारी शाळेत जायचं, हा केंद्राचा आरटी चॉईस देतो त्या मुलाला, चाइल्डला तो चॉईस आहे. तो शाळांना किंवा तो सरकारला चॉईस नाहीये की त्या मुलांनी कुठं गेलं पाहिजे. पण त्याच्या विरुद्ध हे सरकार काम करते, कारण की त्यांना बोलणारं कोण नाहीये, त्यांच्याशी भांडणारं कोण नाहीये. हे दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हा मंडळींमध्ये ही जनजागृती करणे हे आमचं ह्या निमित्ताने काम आहे. फार जास्त वेळ मी घेत नाहीये. माझ्या मते बऱ्यापैकी आपल्याला योग्य बजेटची आवश्यकता आहे. बजेट का असायला पाहिजे याच्याबद्दल मी भाष्य केलेलं आहे. आणि ज्या ज्या डेव्हलप कंट्रीज तुम्ही ज्या जी नावं घ्याल, मग ती US असो, ऑस्ट्रेलिया असो, कॅनडा असो, किंवा ब्रिटन असो, किंवा युरोप असो, किंवा जपान असो, किंवा सिंगापूर असो, आशियाई कंट्री घ्या किंवा युरोपियन कंट्री घ्या, साहेब त्या सगळ्या कंट्रीज मध्ये शिक्षण आणि हेल्थ केअर मोफत आहे, मोफत आणि सक्तीचा आहे तिथल्या नागरिकांसाठी. तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. तो मूलभूत अधिकार संविधानाने आपल्याला पण दिलेला आहे. आपल्याला तो माहित नाही, आपण त्याच्यासाठी भांडत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. तर तुम्हा मंडळींना हे सांगण्याचं तात्पर्य एकच की संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार तुम्ही जाणून घ्या. संविधानाने जो दिलेला अधिकार आहे तो ऑटोमॅटिक नाही मिळाला बाळांनो. त्याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी खस्ता खाल्ल्यात, रक्त सांडवलेलं आहे, जीव दिलेला आहे. सहजासहजी मिळालेलं हे स्वातंत्र्य, सहजासहजी मिळालेला हा शिक्षणाचा अधिकार नाही. तो कुठेतरी तो टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. तुम्ही समृद्ध झालात पण त्याच्यावरती भागणार नाही. तुमची पुढची पिढी समृद्ध झाली पाहिजे. तुमच्या गावातला, तुमच्या सभोवतालचा माणूस समृद्ध झाला पाहिजे. यासाठी तुमचं प्रयत्न करणं ही तुमच्यावरची नैतिक जबाबदारी आहे. आणि ती नैतिक जबाबदारी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. साहेब, ही 25च्या आसपासची मुलं आहेत. 25-26 यांचा ऍव्हरेज जर का वय काढलं ना ते 25 निघेल साहेब, या सगळ्या तरुणांचं. पण त्यांना कुठेतरी कळवळा आहे, त्यांना कुठेतरी जाणीव आहे. जे स्वप्न किंवा जी गोष्ट बहुजनांसाठी किंवा ज्या आपल्या सगळ्या कॉमन मॅनसाठी जे फुलेंनी 150 वर्षापूर्वी सुरू केली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची रूपरेषा आखली, तर ते कुठेतरी आपल्याकडनं हिरावून घेतलं जातं. आणि त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. हे शिक्षण टिकवलं पाहिजे. प्राथमिक शिक्षणचं दर्जा सुधारवणे, त्या शाळा वाचवणे, त्या वाचवल्या तर माध्यमिक वाचवता येईल, ते वाचवलं तर आपल्याला उच्च शिक्षण वाचवता येईल, अगदी पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत झालं पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे. आणि त्याच्यासाठीची ही शिक्षण हक्क परिषद आहे. आणि या शिक्षण हक्क परिषदेला आपल्या सगळ्यांचा सहकार्य लाभावं, आपण आपली नैतिक जबाबदारी ओळखून आपल्या आपल्या भागामध्ये काम करावं अशी अपेक्षा असेल. आपल्याला शिवराज्य प्रतिष्ठान बरोबर जोडलं जावं असं वाटत असेल तर नक्कीच आपण शिवराज्य प्रतिष्ठानशी जोडलं जावं अशी सगळ्यांना विनंती असणार आहे. आणि फक्त या परिषदेपुरता न थांबता आपल्या गाव पातळीवरती आपल्या आजूबाजूला शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही. आपली शाळा नुसती टिकणार नाही तर ती दर्जेदार होईल, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. इतरही शिवराज्याचे पुढचे टप्पे आहेत, मग ते हेल्थ केअर असेल, रोजगार असेल, या सगळ्या गोष्टींवरती शिवराज्य प्रतिष्ठान येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. पण शिक्षण हे मूळ आहे, ते आपल्या हातून सुटू नये याच्यासाठी त्याचा हा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. त्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांची साथ लाभेल अशी अपेक्षा करतो. आणि साहेब, आपल्या माध्यमातून राज्यकर्त्यांपर्यंत योग्य पद्धतीने हा विषय पोहोचेल अशा पद्धतीची अपेक्षा बाळगतो. आणि आपण सगळ्यांनी जो एक वेळ देऊन आपली गोष्ट माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. वेळेची मर्यादा लक्षात घेत असल्याने मी फार जास्त नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती चर्चा केली नाही. पण आरटी
आणि आपला जो संविधानिक अधिकार आहे त्याच्यावरती जास्त भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझी विनंती असेल की आपल्याला ह्या विषयात जे जे इच्छुक आहेत त्यांनी आपली नावं नोंदवल्यावरती एक कार्यकर्ता शिबिर घेऊन आपल्याला, कारण की फक्त अर्धा तासात पाऊण तासामध्ये हा विषय योग्य रीतीने पोहोचवता येत नाही, तर आपल्याला एक फुल डे वर्कशॉप ज्यांना याच्यामध्ये काम करायला त्यांच्यासाठी राबवावा लागू शकतो, तर त्याची सुद्धा आयोजन शिवराज्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करेन. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी शांतचित्ताने ऐकून घेतल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मला इथे बोलण्याची संधी दिली आणि या ऐतिहासिक मातीत, या संघर्षाच्या मातीत येऊन मला माझं मत मांडण्याची संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमिपुत्र.